IRBनं केलेल्या रस्त्याला नागरिकांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष किंवा विरोध निर्माण झाल्यानंतर कोल्हापुरातील टोल रद्द करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं शासनानं जवळपास 700 कोटीच्या वरती रुपये IRBला दिले आणि हा प्रश्न कायमचा निकाली निघाला। त्यावेळेला IRB कंपनीला महानगरपालिकेचा हा भूखंड त्या रस्त्यांच्या डेव्हलपमेंटच्या बदल्यात देण्यात आला होता आणि त्यानंतर मग पुन्हा हा भूखंड महापालिकेकडे परत आला। पण या घटनेला 9 वर्ष होऊन गेली तरी देखील हा भूखंड किंवा ही जे बांधकाम आहे तसं पडून आहे। काही या ठिकाणी पडझड झालेली आपल्याला दिसून येते। खरं म्हणजे 9 वर्षामध्ये याविषयी काही ना काही निर्णय अपेक्षित होता। आता याकडे कुणाचं कशा पद्धतीनं लक्ष होतं मला सांगता येणार नाही, पण आज जर आपण प्रत्यक्षात महापालिकेची परिस्थिती पाहिली तर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत आपण करून घेऊ शकत नाही, विकासाच्या कामाला आपण पैसे देऊ शकत नाही। याचा अर्थ महापालिकेकडे उत्पन्नाचा स्रोत फार कमी प्रमाणात आहे आणि मग एवढा मोठा भूखंड आणि एवढी मोठी प्रॉपर्टी अशा पद्धतीने पडून राहिलेली आहे। याकडं आज लक्ष वेधण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मला खात्री आहे आयुक्त या बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन महापालिकेला यातून काय उत्पन्न निर्माण होईल यासाठी ते प्रयत्न करतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।